तर मंडळी, कारले न उकडता कारल्याची चमचमीत आणि मसालेदार अशी भाजी करण्यासाठी मी इथे 2 कारले घेतलेले आहेत. कारल्याचा शेंडा आणि देठाकडचा भाग काढून टाकलेला आहे. त्यानंतर त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये असलेल्या ज्या बिया आहेत त्या बिया काढून टाकलेल्या आहेत. तर या साईजच्या अशा कारल्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आणि आता भाजी करण्यासाठी कढई गॅसवर ठेवली. कढईमध्ये तेल टाकून मोहरी टाकून घेतले. त्यानंतर उभ्या लसणाच्या पाकळ्या, जिरे, थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे. एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला. कांदा थोडासा तेलामध्ये तळून घ्यायचा. त्यानंतर कढीपत्ता आणि मसाले टाकून घेतलेले आहेत. मसाला, तिखट, हळद, धने पावडर टाकून घेतलेले आहे. मसाले कांद्यामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे, म्हणजे थोडेसे परतून घ्यायचे. आणि आता आपण ज्या कारल्याच्या फोडी केल्या होत्या त्या फोडी टाकून घेतलेल्या आहेत. कारल्याच्या फोडी कांद्यामध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायच्या, म्हणजे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि भाजलेलं शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे थोडासा. त्यानंतर मी इथे 1 वाटी पाणी टाकून घेतलेले आहे कारले शिजण्यासाठी, कारण आपण इथे कच्चे कारले वापरत आहोत. आणि आता झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं भाजी छान शिजून घ्यायची. तर एकदम छान आपली कारल्याची भाजी तयार झाली.